नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता सुमित्रा भयंकर चिडलेली असते. त्या ऐश्वर्याला म्हणत असते की ऐश्वर्या, आतापर्यंत तू जे काही गुन्हे केलेस ना त्याची शिक्षा तुला मिळणारच आणि त्याची शिक्षा ना तुला जानकी देणार. हो जानकी, या ऐश्वर्याने आतापर्यंत तुला खूप मरण यातना दिल्या ना. तुला इथे नको नको ते ऐकून घ्यावं लागलं, इतका अपमान सहन करून घ्यावा लागला फक्त या ऐश्वर्यामुळे. तुला खूपच जास्त बदनामी सहन करावी लागली. तर आता या ऐश्वर्याला शिक्षा देण्याचा अधिकार सुद्धा तुलाच आहे. तू शिक्षा द्यायची ऐश्वर्याला, हा अधिकार मी तुला देते. तेव्हा इथे सुमित्रा म्हणत असते, गुलाब लवकर काठी घेऊन ये. तेव्हा गुलाब इथे काठी घेऊन येतो. सुमित्रा ती काठी जानकीच्या हातामध्ये देते आणि म्हणत असते, जानकी, या ऐश्वर्याला आता तू धडा शिकव. या ऐश्वर्याला तिच्या गुन्ह्याची शिक्षा दे. सहजासहजी तिला या घरातून जाऊ देऊ नकोस. तुला ज्या मरण यातना दिल्यात ना, तुला जो अपमान सहन करावा लागलाय, त्या सगळ्याची आता तुला परतफेड करण्याची संधी देवाने दिली असं समज आणि हिला हिच्या गुन्ह्याची शिक्षा दे. तेव्हा इथे आता जानकीच्या हातामध्ये काठी दिलेली असते. जानकी म्हणत असते, कसं आहे ना ऐश्वर्या, तू कशीही असलीस ना तरी स्पर्धा ही बरोबरीनेच झाली पाहिजे, नाही का? तुला सुद्धा संधी दिली पाहिजे, कारण सामना हा बरोबरीच्या लोकांमध्ये झालेला चांगला. परत तू असं म्हणायला नको तुझ्यावरती अन्याय झाला म्हणून. गुलाबदादा, अजून एक काठी आणा. तेव्हा ऐश्वर्याला सुद्धा अजून एक काठी दिली जाते आणि जानकी म्हणते, चल आता सामना हा बरोबरीने होईल. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते, जानकी, तुला इथे पस्तावा होईल. माझ्याबरोबर स्पर्धा लावून तुला पश्चाताप होईल हे मात्र नक्की. जानकी म्हणते, बघूया ना कुणाला पश्चाताप होतो आणि कोण जिंकतं आणि कोण हरतं ते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता दोघींमध्ये लाठीकाठीचा सामना सुरू झालेला असतो. दोघीजणी एकमेकींना आता काठीने मारत असतात, एकमेकींवरती वार करत असतात. तेव्हा इथे जानकी आता जोरात फटका मारून ऐश्वर्याच्या हातातली काठी बाजूला करते आणि तीच काठी तिच्या कंबरड्यामध्ये घालते. ती काठी ऐश्वर्याच्या कंबरड्यामध्ये पडल्यानंतर ऐश्वर्या आता पुढे जाऊन पडते. तेव्हा प्रेक्षकांनो, जानकीमध्ये आता इथे जणू काही रौद्र रूप धारण झालेलं असतं. ती त्या काठीचा वार आता ऐश्वर्याच्या तोंडावरती करणार. तेवढ्यातच ऐश्वर्या आपल्या तोंडावरती हात घेते आणि जानकीसुद्धा स्वतःला थांबवते. तिच्या तोंडावरती ती जोराने वार करत नाही. पण नंतर मात्र प्रेक्षकांनो, इथे जानकी पदर खोचून रेडी असते ऐश्वर्याला धडा शिकवण्यासाठी. इथे आता जानकी ऐश्वर्याच्या थोबाडीत देते आणि तिला म्हणत असते की माझं घर तोडायला इथे आली होतीस, माझं घर उद्ध्वस्त करायला आली होतीस तू. चल चल, आता माझ्या घरातल्या प्रत्येक माणसाची माफी माग. चल, माझ्या रणदिवे कुटुंबाला, प्रत्येक व्यक्तीला तू इथे त्रास दिलायस ना, मग आता सगळ्यांची माफी मागायची. माझ्या आईंमध्ये आणि माझ्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केलास, माझ्या आईंना मनोरुग्ण सिद्ध केलंस आणि त्यांना वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये पाठवत होतीस. माग त्यांची माफी, माग तू माफी. त्यानंतर जानकी म्हणते, आणि इथे सारंग भाऊजींच्या प्रेमाचा अनादर केलास, त्यांना खोट्या प्रेमामध्ये अडकवून त्यांना फसवलंस. लाज नाही वाटली तुला? खोट्या प्रेग्नेन्सीचं नाटक केलंस. माग माग तुझ्या नवऱ्याची माफी, सारंग भाऊजींची माफी माग. तू त्यांना खूप दुःख दिलेस ऐश्वर्या. त्यानंतर इथे जानकी म्हणते, आणि सौमित्र भाऊजी आणि अवंतिका या दोघांची सुद्धा माफी माग. अगं, त्या दोन नवरा बायकोमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केलास, त्यांच्यामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न केलास. तर इथे अवंतिका रूममध्ये आलेली असते. तेव्हा ऐश्वर्याने सौमित्रचा हात पकडलेला असतो त्यांच्यामध्ये भांडण व्हावं म्हणून. तेव्हा इथे जानकी म्हणते, लाज नाही वाटली का गो तुला त्यांच्यामध्ये भांडण लावायला? आणि हे माझे नाना, माझ्या नानांना जिन्यावरून धक्का दिलास, त्यांच्या जीवाची पर्वा नाही केलीस तू, त्यांना मारण्याचा प्रयत्न केलास आणि त्याचा आरोप माझ्यावरती लावलास. लाज नाही वाटली तुला हे करताना? माग माझ्या नानांची माफी माग. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जानकी परत ऐश्वर्याचा हात पकडते, परत आजीकडे घेऊन जाते आणि म्हणत असते, ही आजी जेव्हापासून या घरामध्ये आली आहे तेव्हापासून इथे तुझ्यावरती प्रेम करतायत. गुंडी गुंडी म्हणून तुला डोक्यावरती घेतली, तुझ्या मागे पुढे करत होत्या आणि तू काय केलंस ग? त्या आजीच्या प्रेमाची कदर केली नाहीस. आजीनं सुद्धा फसवलंस तू, त्यांच्या हातून सुद्धा चुकीची कामं करून घेतलीस. लाज नाही वाटली तुला? तर इथे नानांच्या रूममध्ये चुकीचं औषध ठेवायला सांगितलं होतं, ते म्हणजे ऐश्वर्याने आजीला, आणि इथे आजीने सुद्धा ते केलं होतं. तेव्हा प्रेक्षकांनो,
इथे आता जानकी ऋषिकेशच्या शेजारी जाऊन उभी राहते आणि ऐश्वर्याला म्हणते, बघ बघ आमच्याकडे बघ. आम्हाला दोघांना नवरा बायकोला इथे आमचं भरलेलं घर असताना आम्हाला वनवास भोगावा लागला. फक्त तुझ्यामुळे आम्हाला वनवास भोगावा लागला. आणि त्याचबरोबर आमच्या मुलीलासुद्धा गरिबीची झळ सोसावी लागली. माझ्या मुलीची उपासमारी झाली. तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं. कुणामुळे ग? तुझ्यामुळे ना. तुझ्यामुळे आम्ही घरातून बाहेर गेलो. तुझ्यामुळे माझ्या मुलीची अवस्था बिकट झाली. हे सगळं तुझ्यामुळे झालं ऐश्वर्या. सोडणार नाही आहे मी तुला. आणि हे सगळं बोलत असताना जानकी ऐश्वर्याचं असं काही थोबाड फोडत असते ना प्रेक्षकांनो, म्हणजे आत्तापर्यंत जे काही रणदिवेंनी सहन केलं त्या सगळ्याची परतफेड ही जानकीने अगदी केलेली असते असं वाटतं. आजचा भाग बघताना प्रेक्षकांनो मनाला अगदी समाधान मिळाले. जेव्हा जेव्हा जानकी ऐश्वर्याच्या थोबाडीत देत होती तेव्हा आपणच तिच्या थोबाडीत देतोय की काय म्हणून मनाला बघूनच समाधान मिळत होतं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता लताबाई मायाला हाक मारत असतात. माया अगं कुठे आहेस तू? माया अगं कुठे आहेस? पण इथे माया काही आवाज देत नाही. तेव्हा लता म्हणत असते, देवा माझ्या जानकीचा संसार वाचव. देवा माझ्या जानकीचा संसार वाचव. त्या ऐश्वर्याला धडा शिकवू दे आणि माझ्या इथे जानकी ऋषिकेशचा संसार वाचू दे असं आता लता म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता जानकी ऐश्वर्याचा हात पकडते आणि म्हणते, तुझी लायकी नाही आहे ग. तुझी लायकी नाही आहे या घरामध्ये राहण्याची. चल. आणि इथे जानकी ऐश्वर्याचा हात पकडते आणि तिला ओढत ताणत बाहेर आणून आता रस्त्यावरती फेकून देते. तिला रस्त्यावरती पाडते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता जानकी म्हणत असते, ऐश्वर्या ज्या ठिकाणी पडली आहेस ना तू त्या ठिकाणी मी आणि माझ्या मुलीने रांगोळी काढली होती. आणि ती रांगोळी नव्हती ग, माझ्या कुटुंबाचं हस्तखेळतं चित्र होतं ते. माझ्या कुटुंबाला एकत्रित बांधून ठेवणारी ती रांगोळी होती. ती रांगोळी येऊन तू विस्कटली होतीस, बरोबर ना. ती रांगोळी तू विस्कटली होतीस. आधी रांगोळी विस्कटलीस आणि मग येऊन आमची नाती विस्कटलीस. आमचं घर उद्ध्वस्त केलंस, आमचं घर विस्कटलंस. हो ना. पण जशी मी रांगोळी सावरली होती ना तसंच मी माझं तुटणारं घरसुद्धा सावरले. माझी नातीसुद्धा सावरली. विस्कटलेलं जसं ह्या जानकीला नीट करता येतं तसं तुटलेलंही तिला जोडता येतं. हे विसरली होतीस तू ऐश्वर्या. बघ आमच्याकडे बघ. आम्हाला एकमेकांपासून तोडण्याचा, वेगळं करण्याचा खूप प्रयत्न केलास तू. पण तरीसुद्धा आम्ही सगळे रणदिवे एकत्र आहोत, एकत्र. अगं आम्ही रणदिवे म्हणजे शेतकरी. आम्ही जे पेरतो ते उगवतंच आणि आम्हाला त्या पिकाची जाणीवसुद्धा आहे. काय बरोबर काय चूक हे आम्हाला बरोबर कळतं ग. पण आमच्या घरामध्ये लागलेली ही वाळवी आम्हाला मात्र उशिरा ओळखता आली. आम्हाला कळलंच नाही की आमच्या इथे आता घरामध्ये सुद्धा ही वाळवी आलेली आहे म्हणून. अगं शेतामध्ये सुद्धा एखादा तण जेव्हा माजतो ना तेव्हा त्यालासुद्धा उपटून फेकून दिलं जातं, कारण का बाकीचं पीक खराब होऊ नये म्हणून. तशी तू आहेस ग. तू आमच्या घराला लागलेली कीड आहेस आणि तुलासुद्धा आता उपटून फेकायची गरज होती आणि म्हणूनच तुला हा घरच्या बाहेरचा रस्ता दाखवला आहे. पुन्हा माझ्या घराकडे वाईट नजरेने बघितलंस ना ऐश्वर्या तर तुझी काही खैर नाही हा. अगं आम्ही रणदिवे जे पेरतो ना ते उगवतंच ग. पण इथे तुझ्या बाबतीत मात्र तसं झालं नाही. तुला प्रेम दिलं, सुधारण्याची संधी दिली, मात्र तुला त्या सगळ्याचं काहीच वाटलं नाही. तू नेहमी या घराच्या वाईटाचा विचार केलास आणि इथे सत्यानाशच केलास. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते. ती जोरजोरात हसायला लागते आणि म्हणते, काय बोललीस तू? बरोबर बोललीस जानकी. हे घर मी उद्ध्वस्त करण्यासाठीच आले होते आणि मी ते उद्ध्वस्त केलं. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, तुला काय वाटते जानकी? तू जिंकलीस आणि ही ऐश्वर्या हरली असं म्हणायचं आहे तुला? मी ऐश्वर्या ऐश्वर्या आणि ऐश्वर्या कधीच हरत नाही, कळलं ना तुला. ती जिंकतेच. अरे बाप रे. ऐश्वर्या इथे एकटी आहे आणि सगळे रणदिवे तिकडे एकत्र उभे आहेत. नाही नाही, एकत्र उभे नाही आहेत. ऐश्वर्याच्या विरोधामध्ये उभे आहेत सगळे रणदिवे. तुम्ही सगळे रणदिवे एकत्र आलात ना मला इथे एक्सपोज करण्यासाठी, मला धडा शिकवण्यासाठी. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही कुणीही माझं काही वाकडं करू शकणार नाही आहे, कारण या ऐश्वर्याला नेहमी जिंकायची सवय आहे. काय मगाशी म्हणाला होतात तुम्ही? तुम्ही माझ्या संगीतला गाणं काय म्हणत होता? इथे साधा बोळा राजा आणि लबाड राणी असं म्हणाला होतात ना तुम्ही? अगदी बरोबर बोललात. साधा बोळा हा राजा आणि ही लबाड राणीच आहे मी. लबाड राणी ही ऐश्वर्या आहे ना, ऐश्वर्या ही नेहमी जिंकत असते आणि या वेळेला सुद्धा मी जिंकणार.
कोणीही मला हरवू शकत नाही. या लबाड राणीने कशा पद्धतीने तुम्हाला उद्ध्वस्त केलं, कशा पद्धतीने तुमचं घर तोडलं, तुम्हाला सगळ्यांना मूर्खात काढलं, हे बघितलंत ना तुम्ही. तेव्हा इथे आता ही लबाड राणी अजून पुढे काय काय करते ना, हे बघाच तुम्ही. अरे तुम्ही मला या घरातून बाहेर काढून तुम्हाला काय मिळणार आहे सांगा ना. मला घरातून बाहेर काढून तुम्हाला मिळणार काय आहे? म्हणून मी म्हणते, त्रास तुम्हाला देताना मी बाहेर राहून सुद्धा तुम्हाला त्रास देऊ शकते, हे तुम्हाला पण बरोबर माहिती आहे हो ना. आणि तुम्ही सगळेजण रणदिवे, या जानकीने हे घर वाचवलं म्हणून तुम्हाला सगळ्यांना खूप आनंद झाला आहे ना, बरोबर ना. खूप आनंद झाला असेल, पण ही जानकी आता जास्त दिवस तुमच्याबरोबर नसणार आहे. ही जानकी आता जाणार आहे. तिच्या आईच्या खुनाच्या आरोपाखाली ही जेलमध्ये जाणार आहे. कळलं ना तुम्हाला. जानकी तुमच्याबरोबर आयुष्यभरासाठी नसणार आहे. ती सुद्धा आता लवकरच जेलमध्ये जाणार आहे, जेलमध्ये. आणि जानकी, तुझी आई कुठे आहे गं? कारण ह्या लबाड राणीने आहे ना तुझ्या आईला आहे ना, अगं देवाघरी पाठवलं गं. तुझ्या आईला देवाघरी पाठवलं. त्यामुळे तुम्ही रणदिवे लगेच आनंद साजरा करू नका, इथे सण साजरा करू नका. कारण ही तुमची लाडकी जानकी आहे ना, तुमच्याबरोबर आता नसणार आहे. ती तिच्या आईच्या खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये जाणार आहे. हो की नाही गं जानकी? आणि तू लवकरात लवकर कशी जेलमध्ये जाशील ना, याची आता सगळी तयारी मी करणार आहे. तुझी आई गेली जानकी, तुझी आई गेली. त्या लबाड राणीने तुझ्या आईला देवाघरी पाठवलं. हो जानकी, तुझ्या आईला देवाघरी पाठवलं असं म्हणत ऐश्वर्या नाचत असते. आणि इथे तुझी आई गेली, तुझी आई मेली असं आता ऐश्वर्या जानकीला हिणवण्यासाठी म्हणत असते. तेव्हा जानकी ऐश्वर्याला धडा शिकवायला जाणार. तेवढ्यातच ऋषिकेश म्हणतो, जानकी तू शांत राहा. ह्या ऐश्वर्याला जे काही बोलायचं आहे ते बोलू दे. ती मुद्दामून तुला चेतवण्यासाठी हे सगळं बोलते, पण तू संयम सोडू नकोस. आता वेळ लागले तिला, तिला एक्सपोज केले ना सगळ्यांच्या समोर. तू अजिबात संयम सोडू नकोस, तू शांत राहा. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, आणि ऐश्वर्या तू कोर्ट नाही आहेस, कळलं ना. इथे निकाल देण्यासाठी कोर्ट आहे त्यासाठी. आणि कोर्टामध्ये काय बोलायचं, कशी बाजू मांडायची, हे तू आम्हाला शिकवायची गरज नाही आहे. तुझ्याकडून ते आम्हाला शिकायचं सुद्धा नाही. आणि इथे आधीपासूनच जानकी एक शब्द तुला सारखा सांगते, विजय हा नेहमी सत्याचा होतो आणि विजय हा सत्याचाच होणार आहे ऐश्वर्या. कळलं ना तुला. त्याच्यामुळे तू कितीही प्रयत्न कर गं जानकीला जेलमध्ये टाकण्याचा, ती जेलमध्ये जाणार नाही. ती निर्दोष सिद्ध होणार म्हणजे होणार. सत्य जिंकणार. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, काय काय म्हणालात तुम्ही? सत्य जिंकणार आहे? सत्य जिंकणार? अरे बापरे, सत्य जिंकणार आणि मी हारणार? तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता ऐश्वर्या म्हणत असते, अरे हाट, कसलं सत्य जिंकणार आहे तुमचं? कोर्टामध्ये बघते ना ही ऐश्वर्या कशी सुटते ते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, बघूया ना. अगं हा तुझा जो माज आहे ना तो कमी व्हायला हवा होता, पण तो दिवसेंदिवस वाढतच चाललाय. तेव्हा इथे जानकी म्हणते, भेटू ना ऐश्वर्या, आपण आता कोर्टामध्येच भेटू. कारण त्याचीच आता गरज आहे. तुझ्या डोळ्यामध्ये हा जो काही माज आहे ना, ती नजर तुझी खाली झाली पाहिजे. आता तुला कोर्टामध्ये जेव्हा मात देईन ना, तेव्हा तुझी ही नजर खाली होईल. तेव्हा सगळ्यात जास्त आनंद हा मला होईल. कळलं ना. तेव्हा तुला जे काही करायचं आहे ते तू कर. मला काही फरक पडत नाही, कारण मी काही चुकीचं केलेलं नाही आहे. त्याच्यामुळे मला शिक्षा होणार नाही. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, बघूया ना, आता कोर्टामध्येच भेटू. कशी तुला जन्मठेपेसाठी पाठवते ना ते बघच तू जानकी, असं ऐश्वर्या म्हणते. तेव्हा इथे जानकी म्हणत असते, तू कितीही आमचं वाईट करण्याचा प्रयत्न कर गं, पण शेवटीला सत्याचाच विजय होतो. तुझा नाही विजय होणार आहे ऐश्वर्या, समजलं तुला. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, बघूया आता कोण जिंकते आणि कोण हरतंय ते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे ऐश्वर्या आता चॅलेंज देऊनच गेलेली असते. ऐश्वर्या म्हणत असते, मी तुम्हाला सुखासुखी जगू देणार नाही आहे. तुम्हाला काय वाटलं ऐश्वर्या घरातून निघून गेली म्हणून सगळं शांत होईल का? आता तुम्हाला समोरासमोर धडा शिकवणार. ही ऐश्वर्या तुम्हाला कुणालाही सहजासहजी जिंकू देणार नाही, हे मात्र नक्की. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता ऐश्वर्या घरातून गेलेली असते. तेव्हा सुमित्रा म्हणत असते, जानकी अगं या संपूर्ण परिस्थितीला तू खूपच जास्त धीराने गेलीस बाई. तुझ्यामुळे ती ऐश्वर्यासारखी घाण आपल्या घरातून निघून गेली, नाहीतर ह्या घराला अजून किती वाळवी लागली असती काय माहिती. तेव्हा इथे सुमित्रा म्हणत असते की जानकी खरं तर या सगळ्याला मी जबाबदार आहे. माझ्यामुळे घडलं हे सगळं. किती आणि काय काय तुला सहन करावं लागलं गं. मी तुझा जो काही अपमान केला आहे, तुला वाईट साईड बोलले, तुला चुकीचं ठरवलं, तुला चुकीचं समजले, हे सगळं माझ्यामुळेच झाले. तेव्हा इथे जानकी म्हणत असते, आई अहो तुम्ही असं काय बोलताय? हे बघा मी एकटीने काही केलेलं नाही आहे.
आपण सगळेजण एकत्र होतो म्हणून त्या ऐश्वर्याला आपण धडा शिकवू शकलो आणि तिला घरातून बाहेर काढू शकलो. तेव्हा जानकी म्हणते, आई आणि तुम्ही कसली माफी मागताय? तुम्ही माझ्या आई आहात. रागाच्या भरामध्ये गैरसमज झाले म्हणून एखादा शब्द बोललात म्हणून मी तुमच्या बोलण्याचं वाईट वाटून घेणार आहे का? तो तुम्हाला पूर्णपणे अधिकार आहे. तेव्हा सुमित्रा म्हणते, तरीसुद्धा जानकी, मी त्याच वेळेला स्वतःला सावरलं असतं. काय बरोबर काय चूक हे बघून ऐश्वर्याला वेळीच धडा शिकवला असता. तिचे कान खेचले असते ना तर तिची हिंमत झाली नसती पुन्हा असं वागायची. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, आई अगं ती ऐश्वर्या स्वतःच्या आईच्या शब्दांना जुमानत नाही. तुला खरंच असं वाटतं तुझ्या कान खेचण्याने ती सरळ झाली असती? मला तरी असं अजिबात वाटत नाही. तेव्हा सुमित्रा म्हणते, पण तरीसुद्धा जानकी होती म्हणून, नाहीतर काय झालं असतं आपल्या घराचं काय माहिती. बरं झालं तिला योग्य वेळेत का होईना पण घरातून बाहेर काढलं. आणि जानकी, मी तुला जे काही बोलले, तुझ्याबरोबर जशी वागले त्यासाठी मी तुझी माफी मागते ग. तेव्हा इथे जानकी म्हणते, प्लीज आई हात जोडू नका. अहो आई आपल्या मुलीसमोर हात जोडते हे योग्य वाटतं का? प्लीज तुम्ही माफी मागू नका. त्यानंतर इथे ऐश्वर्या आता गेल्यामुळे आजीला दुःख झालं असेल असं सारंगला वाटतं. सारंग म्हणत असतो, अगं वहिनी, नाही बरोबर आहे, तू बरोबर बोलतेस. म्हणजे एक वेळ आई तरी ऐश्वर्याला विसरेल ग. ऐश्वर्याने जे काही केलंय ते हळूहळू आपण सगळेजण विसरू, पण एक व्यक्ती आहे जी ऐश्वर्याला खूप मिस करेल. ऐश्वर्याची त्या व्यक्तीला आठवण येईल, ती म्हणजे आजीला. हो ना ग आजी, ऐश्वर्या घरातून गेले म्हणून तुला वाईट वाटत असेल ना? ती मैत्रीण होती ना तुझी, आपली टीम होती म्हणून म्हणतोय ग. तेव्हा आजी म्हणत असते, मी तिच्या टीममध्ये होते पण मला कुठे माहिती होतं ती एवढी वाईट वागते ते, किंवा इतकं तिने मोठं कारस्थान केलं आहे ते मला अजिबात माहिती नव्हतं. आणि आता ती गेले ना घरातून, ठीक आहे बाबा, आता मी तुझ्या टीममध्ये आहे, पण काय रे तू जिवंत होतास हे मला का नाही सांगितलंस? तेव्हा सारंग म्हणतो, हो गा आजी, मी जिवंत होतो हे तुला मला सांगायचंच होतं, पण आता तुला सांगितलं असतं तर तू जाऊन लगेच ऐश्वर्याला सांगितलं असतंस आणि मग आमचा प्लॅन फ्लॉप झाला असता ना. म्हणून तुला नाही सांगितलं, म्हणून आमचा प्लॅन सक्सेसफुल झाला. आम्ही त्या ऐश्वर्याला घरातून बाहेर काढू शकलो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सौमित्र म्हणत असतो, नाही अजून आपला प्लॅन सक्सेसफुल झालेला नाही आहे, अजून आपल्याला लताबाईंना शोधून काढायचं आहे. तेव्हा सारंग म्हणतो, अरे दादा, पण मगाशी वहिनीच म्हणाली ना की तिची आई आता या जगात नाही आहे म्हणून. तेव्हा सौमित्र म्हणतो, नाही सारंग, जानकी वहिनीची आई जिवंत आहे आणि मला ते माहिती आहे. फक्त आपल्याला लवकरात लवकर जानकी वहिनीच्या आईला आता शोधून काढायचं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकीची आई जिवंत आहे हे सौमित्राला कळलेलं असतं, कारण तो जेव्हा त्या घरामध्ये चौकशीसाठी गेलेला असतो तिथे त्याने जानकीचं स्केच बघितलेलं असतं. तेव्हा सौमित्राला कळतं की इथे जानकीची आई लताबाई या घरामध्ये होती. म्हणजे ऐश्वर्याला कदाचित माहितीच नाही आहे की लताबाई जिवंत आहे ते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेश म्हणत असतो, हो जानकी, तू लगेच धीर सोडू नकोस. तुझी आई जिवंत आहे आणि जिथे कुठे असेल ना तिथे ती सुखरूप आहे. आपण लवकरात लवकर त्यांना शोधून काढू. तू अजिबात आता काळजी करू नको. एक संकट तर आपल्यावरचं दूर झालंय ना, ते ऐश्वर्या घराला लागलेली कीड वाळवी ही तर घरातून निघून गेली आहे ना. आता फक्त एकच, तुझ्या आईला शोधून काढलं म्हणजे आपण जिंकलो, असं सगळेजण म्हणत असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे ऐश्वर्या आपल्या घरी आलेली असते तेव्हा तिची आई इथे आता कावेरी दरवाजा उघडते आणि ती म्हणते, ऐश्वर्या तू इथे, अगं तू इथे काय करतेस? ऐश्वर्या भयंकर चिडलेली असते, एकही शब्द न बोलता आतमध्ये निघून जाते. तेव्हा इथे जानकी म्हणत असते, ऋषिकेश, ऐश्वर्याला आपण घरातून बाहेर काढले, तिचा इतका अपमान झालाय आणि तिला घरातून बाहेर काढले, पण आता ती शांत बसणार नाही ऋषिकेश. इकडून ना तिकडून बाहेरून सुद्धा ते आपल्या कुटुंबाला त्रास मात्र देणारच, हे नक्की आहे. यांना त्या कारणाने ती आपल्याला त्रास देणार ऋषिकेश, असं इथे जानकी आता म्हणते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्या मास्कमॅनला भेटायला आलेली असते. ती म्हणत असते, हे बघा, मी तुम्हाला प्रॉमिस करते रणदिवेंच्या प्रॉपर्टीचे पेपर तुम्हाला नक्की मिळतील, पण आता प्लीज तुम्ही माझी मदत करा. मला तुमच्या मदतीची खरंच खूप गरज आहे. तेव्हा इथे मास्कमॅनची आता ऐश्वर्याने मदत घेतलेली असते. तर इथे इन्स्पेक्टर पवार आलेले असतात. ते म्हणतात की ऋषिकेश, हे बघा, कोर्टाने उद्याचीच तारीख दिलेली आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, काय उद्याचीच तारीख दिली? पण आता आपण काय करायचं? तारीख जरी उद्याची दिली असली तरीसुद्धा कोर्टामध्ये सादर करण्यासाठी किंवा बोलण्यासाठी आपल्याकडे एक मुद्दासुद्धा नाही आहे आणि काही पुरावासुद्धा नाही आहे.
उद्या आपण कोर्टामध्ये आपली बाजू कशी काय मांडायची असं इकडे आता ऋषिकेश म्हणत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो इथे जानकीला भयंकर टेन्शन आलेलं असतं. पण इथे आता जानकी, ऋषिकेश, त्याचबरोबर अवंतिका, सौमित्र आणि सारंग इथे संपूर्ण रणदिवे आता एकत्र आहेत. त्यामुळे या संकटामधून सुद्धा कसा ना कसा तरी काही ना काहीतरी मार्ग काढतील हे मात्र नक्की.